बघा, विषय असा आहे की ज्या कांद्याच्या पिकाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा इथं आयोजित केलेली आहे, तर तुम्ही मानसिकता तपासा पहिलं, विलासजी. हम्म. काय ते आता ते कोण कांदा उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं की पाशा पटेल एकेकाळी शेतकऱ्यामध्ये काम केलेले आहेत, पण त्यांचं पीक कांदा नाहीये आणि म्हणून त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की मी अध्यक्ष नको, दुसऱ्याला तर कोणाला करा, हम्म. हम्म. असं म्हणायला पाहिजे. त्यांची अशी अपेक्षा आहे. विषय असा आहे की कांद्याला दर का मिळत नाही ह्या प्रश्नाची जाण पहिला असली पाहिजे. हम्म. कांदा पिकवायला खत किती घालायचं आणि औषध किती घालायचं आणि पेस्टिसाइड किती घालायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याच्यासाठी कमिटी नाही आहे ही. ही कमिटी अशी आहे की कांद्याला, बघा, कांदा कधी सरकारला रडवतो, कधी शेतकऱ्याला रडवतो, कधी खाणाऱ्याला रडवतो. ही रडारडी चालू आहे. तर ही रडारडी न सरकार होता एकदाच आपण रडलं काय, पाशाभाई, फक्त एकदा रडलं सरकार. त्या भीतीतून येणारे सगळे सरकार, कुठलेही सरकार असू द्या, मी काय कोणाला सत्ताधारी आणि विरोधक म्हणत नाही, सगळ्या सरकारने तेव्हापासून ठरवलेलं आपण रडायचं नाही, ह्यांचं बघायची. मी चुकीचं बोलत नाही नाही, असेल तर मी मला काय करेक्ट करा. विलासजी, तुमचं 100% खरं आहे. हम्म. ऐकून घ्या की खुर्चीसाठी लोक भितात, हे मान्य आहे ना मला. मी काय म्हणालो तुम्हाला, हा. परंतु मी काय म्हणतो की काय व्हायला काय पाहिजे होतं, हम्म. की काय ह्याला काय पर्याय आहे का, काही शोधायला पाहिजे होतं का नको. आणि मग आता मला एक गोष्ट सांगा की जर कांद्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल हम्म. तर काय केलं पाहिजे. तर त्या विषयावर आता सरकारने सांगितलं की बाबा ह्याच्यावर तुम्ही काम करा. मी मी यस म्हणून सांगितलंय. मी मी काही पळणार नाही, मैदान सोडून ठीक आहे, ठीक पळणारा आहे, आपण तो कार्यकर्ता मुद्दा नाहीये सोडूया. मी. आता आणि आता जी मग परिस्थिती आहे जर का त्याच्यावर. समजा हम्म. कांदा दराच्या संदर्भात हे आत्ताची दिल्लीपर्यंत जाणार आहे परिस्थिती का? अशी ह्या आहे की अश्रूची दाहकता मुंबईपर्यंत, त्या मंत्रालयापर्यंत, तिथल्या बसलेल्या मंत्र्यांपर्यंत, दिल्लीपर्यंत जाणार आहे का? मान्य आहे. मी काय सांगितलं तुम्हाला माहितीये का, हम्म. मी ज्या दिवशी नाफेडच्या एका पत्रामुळं कांदा बाजारात येतोय विक्रीला, असं नुसत्या ह्यांच्या म्हणजे आणलं थोडंच, पण वाटोळ एवढं करून टाकलं की सत्यानाश झाला सगळ्या कांद्याच्या बाजाराचा. या वर्षी दोन गोष्टी सगळ्यात मोठ्या बिघडलेल्या आहेत. हा. एक तर कांदा ठेवलेल्या जागीच नासलाय, का तर वातावरणातलं बदलाचा परिणाम आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे कांद्याचे दर पडत असताना सरकारने बफर स्टॉक मधलं कांदा नाफेडनी विक्रीला आणायची घोषणा केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात विकत नाही, अरे आम्ही बाहेर विकतो. अरे कुठं का व्हायना विकतोच ना, बफर स्टॉक काढलाच ना तुम्ही. हो. आणि मग त्यांना बैठक घेऊन अशा वागणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्याला समज द्यायचं आम्ही काम केलं. बैठक घेतली आणि असे कोण कोण वागले, कसे काय वागले, हे अशी वागणूक असं कसं काय वागू शकतात हे, याच्यासाठी आम्ही एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीला ह्यांना समज दिला गेला. नंबर एक. हम्म. नंबर दोन, आता सध्या काय करता येऊ शकतं, तर सध्या एकच गोष्ट करता येऊ शकते, ती अशी आहे की निर्यात जे अनुदान आहे ते निर्यात अनुदान आता दुप्पट केलं पाहिजे. सध्या सरकारच्या हातात काय, सध्या सरकारच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे की निर्यातीचं अनुदान दुप्पट केलं पाहिजे. आम्ही त्याची शिफारस केली आणि मग ही शिफारस मीटिंग मध्ये आम्ही शिफारस केली. आणि कालच मी आपले पणन मंत्री जयकुमार रावळ साहेब त्यांना सांगितलं की आता 2-3 विषयाला आता नाकात पाणी चाललंय. जसं कांद्याचा विषय आहे, कापसाचा विषय आहे, सोयाबीनचा विषय आहे. या 3 विषयामध्ये आता स्वतंत्र माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली पाहिजे. आणि हे तिन्ही प्रश्न जर सोडवायचे असतील ना, तर हे प्रश्न महाराष्ट्रात सुटणं शक्यच नाही. हे प्रश्न सोडवायला दिल्लीलाच जावं लागणार आहे. आणि म्हणून मी पणन मंत्री महोदयांना विनंती केली की बाबा आपण आता ह्याच्या संदर्भामध्ये फार काही वेळ घालून जमणार नाही, ह्याच्यावर आता गंभीरपणे केंद्रात जाऊन बसावं लागणार आहे आणि केंद्रातूनच काहीतरी करून आणावं लागणार आहे. असं म्हटल्यानंतर मी आणि पणन मंत्री महोदयांनी आम्ही जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तातडीची याची एक बैठक लावा आणि या बैठकीतून इथं महाराष्ट्रात प्रश्न मिटणार नाही. हा प्रश्न जर
सोडवायचा असेल तर तुम्हाला मला दिल्लीला सगळ्याला जावं ठीक आहे. लागेल. दिल्लीतूनच हा प्रश्न सुटतो. ठीक आहे. हा प्रश्न महाराष्ट्रात सुटू शकत नाही. अशी कालच म्हणजे जास्त नाही कालच या विषयावर मी पणन मंत्री महोदय आम्ही दोघांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर गोष्ट घातली आणि त्याचबरोबर कांदा उत्पादक भागातले जे आमदार आहेत समजा आता बार्शीचे माजी आमदार आहेत राजाभाऊ राऊत आहेत त्याच्यानंतर तुळजापूरचे आमदार आहेत पाटील साहेब आम्ही सगळेजण असं ग्रुपच केला होता आम्ही आणि ग्रुप मग जाऊन ही वस्तुस्थिती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर घातले. आमचं काम काय विलासजी नाही, तुम्ही आमचं वस्तुस्थिती काम सांगितली. असायचं. राज्याच्या पणन विभाग जो आहे ना, तुम्ही सुचवता सरकारला त्या हो. प्रश्नाच्या बद्दलची दाहकता तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवता. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात नसेल कदाचित, पण तुम्ही पोहोचवलं. राज्याच्या मंत्र्यांनी ते करायला हवं की नाही हा प्रश्न आहे. पण मी जयदत्तजी वेळ कमी आहे माझ्याकडे. आता पाशाबाईंनी सांगितलं की आम्ही कमिटी तयार केली, आम्ही ग्रुप तयार केला. मला तर कमाल वाटते. हा प्रश्न काय काल परवा तयार झाला का पाशाबाई? गेल्या काही वर्षापासून हा प्रश्न तयार झालेला आहे. कसला अभ्यास करताय तुम्ही? तुमच्या सारख्या नेत्यांनी अशा पद्धतीने बोलणं हे म्हणजे अवघड वाटायला लागले आमच्या सारख्या कार्यकर्त्याला. काही भाषण आम्ही तुमचे ऐकलेले आणि तुम्ही आज म्हणता की केंद्राने कमिटी केली, आम्ही आमदारांचा ग्रुप तयार केला, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला काय तुम्ही? आणि आता तुम्ही अनुदानाच्या एक मिनिट माझं क्लिअर होऊ द्या, माझं क्लिअर होऊ द्या, माझं क्लिअर होऊ द्या. अनुदानाच्या गोष्टी करताय तुम्ही की आम्ही अनुदान देणार आहे म्हणजे डोळे काढून चष्मे वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तुम्ही. पार कांदा सडला, आता तो तुम्ही निर्यात करणार आहे का सडलेला कांदा? मला तर काही समजत नाही. तुम्ही शासनाचे प्रतिनिधित्व आहात आणि तुम्ही म्हणता नाफेडनी कांदा बाजारात आणला. नाफेडला कांदा खरेदी कोणी करायला लावलं हे सांगा. नाफेडला कांदा सुद्धा तुम्हीच खरेदी करायला लावला आणि तुम्ही खरेदी केलेला कांदा आता बाजारामध्ये आल्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करतायत. खरेदी करायला कोणी सांगितलं ठीक होतं आहे. तुम्हाला मला माझा वेळ संपलाय म्हणून मला निलेश लंकेजींना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. आता ज्या प्रकारे पाशाबाईंनी सांगितलं की ही नाफेडनं आणलं, पण नाफेड कधी आणतो बाजारामध्ये कांदा? आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, 100 रुपये कांदा झाला असेल, काहीतरी भयानक काहीतरी घडले, अशा वेळेस आणायला पाहिजे होते ना. हे शेतकऱ्यांना मारण्यासाठी अशा प्रकारे जे तिथं बसलेले असतील अधिकारी, ह्या अधिकाऱ्यांची काहीच जबाबदारी नाही का हो? शेतकरी हा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाता सुखी राहिला पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. उलट मी पाशाबाई त्या कमिटी अध्यक्ष झाले, मी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने पाशाबाई एक चळवळीतला शेतकऱ्यांचा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. अनेक त्यांच्या आंदोलनाला पाहिलेले. ठीक आहे, भूमिका जरी बदलली असेल तर ठीक आहे, भूमिका जरी त्यांच्याकडून बदलली असेल पण आज आपण पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. पाशाबाईंनी बोलताना सांगितलं की कांदा हा शेतकऱ्यांना रडवितो, कधी सरकारला रडवितो, कधी व्यापाऱ्यांना रडवितो. तर माझं म्हणणं आहे पाशाबाई, तुमच्याकडून या महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे, कारण तुम्ही एक आक्रमक चेहरा म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही नेहमी तुम्हाला पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आपला सरकार जरी असलं, तुम्ही त्या सरकारमध्ये जरी असले तर त्या सरकारच्या लोकांना धारेवर धरून शेतकरी सुखी झाला पाहिजे. ठीक आहे, आपल्यात संघर्ष निर्माण करण्यापेक्षा आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कांदा उत्पादकांना न्याय मिळाला बरोबर, पाहिजे, त्यांना मिळालं पाहिजे. अगदी ही भूमिका आहे. पाशाबाई फक्त एक अपेक्षा जाताना मी व्यक्त करतो. कांदा सरकारला रडवतो, पण सरकारमध्ये ताकद आहे सहन करण्याची, व्यापाऱ्यांमध्ये ताकद आहे सहन करण्याची. शेतकरी अक्षरशः मेलाय हो. आज तो घायकुतीला आला, त्याच्यात ताकद राहिली नाहीये, म्हणून त्याला मदतीचा हात हवा आहे, त्याला धोरणांचा हात हवा आहे. हे धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवा हा मेसेज